नमो बुद्धाय. मी संध्या वासनिक, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड रिप्रोग्रामिंग कोच. आज आपण एका अतिशय सुंदर आणि शक्तिशाली विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तो विषय आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. आपल्याला पैसा हवा असतो, चांगले नाते हवे असते, चांगले आरोग्य हवे असते, यश हवे असते, स्वतःचे घर, गाडी, व्यवसाय, चांगले भविष्य. आपल्या इच्छा कधीच संपत नाही. पण या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची विसरतो. आपल्याकडे आज जे काही आहे त्याबद्दल आपण किती वेळा मनापासून धन्यवाद देतो. आणि यालाच म्हणतात ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त थँक्यू म्हणणे नाही. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्या आयुष्यात जे आहे, जे मिळाले आहे, ज्या व्यक्ती आहेत, जे अनुभव आहेत, जे वेगवेगळे अनुभव आपल्याला आलेले आहेत आणि अगदी ज्या अडचणींमधून आपण काही शिकलो आहोत, त्या प्रत्येकांबद्दल मनापासून आभार व्यक्त करणे. आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझे नशीबच खराब आहेत, माझ्याबरोबर असंच होत असते, मला अजून पैसे मिळाले पाहिजे, माझ्याकडे दुसऱ्यांसारखे काहीच नाही. आणि जेव्हा आपण सतत काही नाही या गोष्टीवर लक्ष देत असतो तेव्हा मनाची ऊर्जा ही कमतरतेकडे जात असते. पण जेव्हा आपण म्हणतो माझ्याकडे सर्व काही आहे, माझ्याकडे हे आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, माझ्याकडे चांगले नाते आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, आपल्या विचारांची एक दिशा बदलते. कृतज्ञतेमुळे आपले जे लक्ष आहे ते फक्त समस्यांकडेच वळत असते. जसं सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो की मला आणखी एक नवीन दिवस मिळाला. तर प्रत्येकांना दररोज एक नवीन दिवस मिळत असतो, नवीन जीवन मिळत असते. पण त्याबद्दल आपण नेहमी समस्यांवर फोकस करत असतो आणि एक चांगल्या दिवसाची ऊर्जा आपण त्या दृष्टिकोनातून निर्माण करू शकत नाही. तर सतत तुम्हाला रोज उठल्यानंतर बोलायला पाहिजे की आज या नवीन दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या शरीरासाठी खूप खूप धन्यवाद द्या, जो तुम्हाला रोज एक नवीन ऊर्जा देत असतो. माझ्यासाठी माझे शरीर रोज काम करत आहे, त्याबद्दल धन्यवाद द्या. आपल्या आईवडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, गुरूंबद्दल तुम्ही कृतज्ञ असायला पाहिजे. आपल्या घराबद्दल, अन्नाबद्दल, पाण्याबद्दल, कामाबद्दल आणि आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. कधी कधी आपल्याला वाटते की मोठी गोष्ट मिळाली की आपण आनंदी हो. पण खरं तर छोट्या गोष्टीची कदर करायला शिकलो तरच मोठ्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येतो आणि ती क्षमता देखील आपल्यामध्ये निर्माण होते. जर आपल्याला ग्रॅटिट्यूड रिलेशनशिप सोबत जोडायचं असेल तर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक नात्यांबद्दल तुम्हाला ग्रेटफुल असायला पाहिजे. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींनाच गृहीत धरून बघू. आई रोज जेवण बनवते, पण आपण किती वेळा तिला थँक्यू म्हणतो. आपला जोडीदार आपल्यासाठी काही करतो, आपण त्याची किती वेळा प्रशंसा करतो. आपले मित्र आपल्यासाठी आपल्यासोबत साथ देत असतात, आपण किती वेळा त्यांचे आभार मानतो. या सर्वांच्याकडे आपण लक्ष दिलं, मित्रांविषयी, आईविषयी, जोडीदाराविषयी आपण कृतज्ञ राहिलं तर एक तुमचा छोटासा धन्यवाद तुमच्या नात्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो. म्हणून आजपासून आपल्या जवळच्या व्यक्तीला एकदा मनापासून सांगा की तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी तुझी
खूप आभारी आहे किंवा मी तुझ्या खूप आभारी आहे. जरीही तुमचे नाते कसेही असेल तरीही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता बाळगा आणि बघा की हे नाते तुमचे एक सुंदर नात्यांमध्ये नक्कीच बदल करणार, नक्कीच बदल होणार. म्हणून आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्वच लोकांबद्दल ग्रेटफुल असायला पाहिजे. आता आपण पैशाबद्दलची ग्रॅटिट्यूड बघूया. मनी मॅनिफेस्टेशन करताना सुद्धा ग्रॅटिट्यूडचा खूप उपयोग केला जातो. आपला फोकस नेहमीच पैसे नाहीत यावर असतो. त्यामुळे आपल्याकडे पैसे आले किंवा नाही आले तरीही आपण एकाच ऊर्जेमध्ये असतो. ज्या वेळेस तुम्ही पैशाच्या विषयी चिंतित असता त्याआधी तुम्हाला पैशासाठी ग्रेटफुल असायला पाहिजे. आपण आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल, मिळणाऱ्या संधीबद्दल, आपल्या कामाबद्दल आणि उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोताबद्दल कृतज्ञ राहिलं तर आपल्याकडे पैशाचा स्रोत नक्कीच वाढेल. तुम्ही म्हणा की माझ्या आयुष्यात पैसा विविध मार्गाने येत आहे आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आज माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मला मिळणाऱ्या प्रत्येक आर्थिक संधीसाठी मी कृतज्ञ आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त सकारात्मक वाक्य बोलणे नाही, तर त्यासोबत योग्य कृती, नियोजन आणि जबाबदारीही आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक एरियासाठी, मग ते हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, मनी असेल, त्या विषयाबद्दल, त्या बाबतीमधली निगेटिव्ह, नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा तुम्ही पूर्णपणे रिलीज करता आणि त्यासाठी ग्रॅटिट्यूड ही खूप मोठी महत्त्वाची एक अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपण खूप जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. जर तुम्ही नेहमी प्रॉब्लेमवर फोकस करत राहिले तर तुमच्या जीवनामध्ये नेहमीच प्रॉब्लेम्स राहतील. पण त्या प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही कृतज्ञ असाल तर तुमच्या जीवनातून ते प्रॉब्लेम्स आपोआप नाहीसे होतील. तर प्रॉब्लेमसाठी कशा प्रकारे कृतज्ञता द्यायची आहे, कसं ग्रॅटिट्यूडमध्ये राहायचं आहे, हा थोडा भाग वेगळा आहे. कारण आपल्याला नेहमी समस्यांवर फोकस करण्याची सवय झालेली असते. आपल्या जीवनामध्ये असं वाटते की फक्त आपल्या आयुष्यात अडचणीच आहेत. पण तुम्ही जर त्या अडचणींना की या अडचणीसाठी धन्यवाद म्हणा की असं तुम्हाला यामधून एक मार्ग दिसणार आहे की ती अडचण ही एक तुमच्यासाठी समस्या नाही तर ती एक सोल्युशन ठरू शकते. या अडचणीमधून सुद्धा तुम्ही तुमच्याकडे असे कितीतरी अनुभव यामधून तुम्हाला शिकायला मिळतील आणि मिळत असतात. प्रत्येक अनुभव हा आपल्याला काहीतरी शिकवतो. कधी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला दुःख होते, पण नंतर लक्षात येते की त्या अनुभवाने आपल्याला स्वतःची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला समजलेली असते. कधी एखादे अपयश आले, पण तेच अपयश तुम्हाला एक नवीन मार्ग सुद्धा दाखवत असते. म्हणून आपण आपल्या भूतकाळाला दोष देण्याऐवजी त्यातून शिकणे हे खूप महत्त्वपूर्ण असते. आणि या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये येत असतात, जीवनात येत असतात आणि त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले तर तुम्हाला त्यामधून एक समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करत असता. तुम्हाला दररोज यासाठी एक प्रॅक्टिस करावी लागेल. त्याला ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणतात आणि ते रोज तुम्हाला
त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. हा अगदी सोपा आणि साधा सराव आहे, पण जर तुम्ही रोज केलं तर त्यामधून तुम्हाला खूप चांगलं एक मोठं असं समाधान मिळेल की त्याचा विचार तुम्ही कधी केला नसेल, यापेक्षाही मोठं समाधान मिळू शकते. त्यासाठी तुम्ही काय करायचं तर एक छान वही घ्या, त्या वहीवर स्वतःचं नाव लिहा आणि माय ग्रॅटिट्यूड जर्नल असं त्याला नाव द्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्यामध्ये कमीत कमी 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. आजच्या सुंदर दिवसाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या कुटुंबाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या शरीरासाठी मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या अन्नासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सर्व शिकवणीसाठी मी कृतज्ञ आहे. ज्याही गोष्टी येतात आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात, म्हणून मी त्यासाठी कृतज्ञ आहे. ती गोष्ट वहीत लिहिणे म्हणजे फक्त लिहिणे नाही, तर ती गोष्ट मनापासून उतरली पाहिजे. फक्त शब्दाचाच वापर करायचा नाही, तर अंतर्मनातून ती तशी भावना निर्माण झाली पाहिजे आपली. आता आपण 2 मिनिटाचा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करिता एक मेडिटेशन करूया. सर्वप्रथम तुम्ही तुमचे डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. ही श्वासाची पुनरावृत्ती तुम्ही 5 ते 10 अशा प्रकारे तुम्ही श्वास घेणे आणि सोडणे याप्रमाणे तुम्ही करू शकता. परत एक लांब श्वास घ्या. श्वास बाहेर सोडा. संपूर्ण लक्ष तुमचं तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर. यामध्ये तुम्ही स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ती व्यक्ती असू शकते, ती एखादी संधी असू शकते, तुमचे घर असू शकते, तुमचे शरीर असू शकते, तुमचे काम असू शकते, किंवा फक्त हा एक नवीन दिवस असू शकतो. कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करा. मनातल्या मनात म्हणा, थँक्यू लाईफ. माझ्या या जीवनाबद्दल खूप खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे की मला हे एक नवीन जीवन मिळालेलं आहे. थँक्यू युनिवर्स. माझ्या आयुष्यात जे आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स. आज मिळालेल्या माझ्या प्रत्येक अनुभवासाठी मी खूप कृतज्ञ आहे, खूप आभारी आहे. मी खूप खूप धन्यवाद देते. मला शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद. माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक अनुभवासाठी धन्यवाद. माझ्याकडे असलेल्या पैशासाठी धन्यवाद. आणि शेवटी म्हणा, मी स्वतःसाठी धन्यवाद देते. मी स्वतःचीही खूप आभारी आहे. कारण स्वतःला धन्यवाद देणे खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण आज तुम्ही आजपर्यंत अनेक परिस्थितीमधून पुढे आलात. तुम्ही हार मानली नाही. तुम्ही पुन्हा उभे राहिलात आणि आज
तुम्ही स्वतःसाठी काहीतरी चांगले शिकत आहात. रोज झोपताना तुम्हाला ग्रॅटिट्यूड जर्नलचा उपयोग करायचा आहे लिहिण्यासाठी. आणि सकाळी पण तुम्हाला ग्रॅटिट्यूड जर्नलचा उपयोग करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हेच मेडिटेशन 2 मिनटं डोळे बंद करून करू शकता. दिवसभरात काही चांगले घडेल यासाठी कृतज्ञ राहा. रोज तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अशा 5 ते 10 गोष्टीसाठी कृतज्ञ असायला पाहिजे. एखादी अडचण आली तर स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मी काय शिकू शकले किंवा काय शिकतो. हाच छोटा विचार किंवा हीच सवय तुम्हाला विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक सकारात्मक बदल घडवत आहे. यामधून तुम्हाला आनंद मिळत आहे आणि हे आनंदाचे क्षण, जो आनंद तुम्ही आता मिळवत आहात, तो आनंद नेहमी टिकून राहावा ही जाणीव असली पाहिजे आणि ती आता तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा, तुमच्या लोकांची किंमत करा, तुमच्या वेळेची किंमत करा, तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमच्या अनुभवामधून शिका आणि रोज एक स्वतःला प्रश्न विचारा, आज मी कशाबद्दल कृतज्ञ आहे. कारण कृतज्ञ मनाला प्रत्येक दिवसात काही ना काही सुंदर दिसते. तर चला आजपासूनच एक नवीन सुरुवात करूया. तक्रारी कमी करूया, कृतज्ञता वाढवूया, कमतरतेपेक्षा समृद्धीकडे लक्ष देऊया आणि जीवनाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक छोट्या भेटीसाठी मनापासून कृतज्ञ राहूया. म्हणा, थँक्यू लाईफ, थँक्यू युनिवर्स, थँक्यू फॉर एव्हरीथिंग, आय एम ग्रेटफुल. Thank you life, thank you universe, thank you for everything. I am grateful. Thank you, thank you, thank you. आणि यामधूनच तुम्हाला बाहेर यायचं आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. मी संध्या वासनिक, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड रिप्रोग्रामिंग कोच. तुम्हाला जर अशाच नवनवीन विषयावर जाणून घ्यायचं असेल, माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक करा. तुम्हाला आवडलेला व्हिडिओ नक्कीच इतरांना शेअर करा आणि फॉलो करा, म्हणजे येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही माझं इतकं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्यासाठी खूप खूप आभारी आहे. थँक्यू.